नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आत्ता वाजतात एक सकाळचे 10 वाजायला आलेत आणि आम्ही आलेलो शेतात चारा आणण्यासाठी. तर रोज आम्हाला एवढी गाडी चारा लागतो रोजचा, हा पण पुरत नाही. तर घरी थोडा शिल्लक होता, पण आज जरा लवकर यायचं होतं, पण तरी पण उशीरच झाला कारण आज आमच्याकडे लाईट जाणार होती. तर जाण्या अगोदर म्हटलं की कुटी वगैरे करून ठेवावी, पण तरी पण सकाळी आज रोजच्यापेक्षा लवकर उठलेलो. सकाळी रोज आम्ही 4:30 वाजता उठतो, तर आज आम्ही 4 वाजताच उठलेलो. कारण काय तर आज लाईट जाणार होती दिवसभर. तर म्हटलं की संध्याकाळी कुटी वगैरे करून ठेवावी, कारण जर कुटी वगैरे नसेल तर गाईंचा टायमिंग झाला की गाई ओरडायला सुरुवात करतात. तरी पण आज लाईट जाणार होती 10 वाजता आणि सकाळी 6:15 वाजताच लाईट गेली. तर सकाळी लवकर आवरायचं म्हणून लवकर उठलो, तरी पण उशीरच झाला कारण लाईट गेली आणि धारा हाताने काढाव्या लागल्या. इंजिन होतं, पण इंजिन पण चालू होत नव्हतं. तर त्याच्यामध्ये जी टाकी होती त्याच्यामधून पेट्रोल गळत होतं, त्यामुळं सगळ्या धारा वगैरे पण हातानेच काढाव्या लागल्या. तर काही लोकांना असं बघून वाटतं की या व्यवसायात उतरावं, किंवा बरेच लोक बोलतात की हा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर तुम्ही काय सांगाल? तर जेवढं बघायला सोपं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. तर एवढ्या थंडीत पण घामाच्या धारा लागतात. एवढा रोजचा चारा वगैरे आणायचं म्हटलं तरी पण तर या व्यवसायामध्ये खूप जास्त कष्ट आहे. जर कष्ट करायची ताकद असेल तरच या व्यवसायामध्ये उतरा, कारण जेवढा दिसतो तेवढा पण हा व्यवसाय सोपा नाही आहे. बघताना इंस्टाग्रामवरती व्हिडिओजमध्ये बघताना खूप सोपा वाटतो, पण ज्यावेळी करायला जातो त्यावेळी जास्त त्याला माहीत असतं की काय असतं ते. तर माझं सांगणं फक्त एवढंच आहे की कुठे यूट्यूबवरती बघून किंवा व्हिडिओजमध्ये बघून, इंस्टाग्रामवरती बघून या व्यवसायात उतरू नका. तर रोज सकाळी आम्ही 4:30 वाजता उठतो, तेव्हा कुठं आमचं 10 वाजेपर्यंत सगळं काम होतं. आणि 10 नंतर मग आम्ही म्हणजे गोठ्यातलं त्यांचा चारा वगैरे आणून आमचं सगळं काम होतं. 10 नंतर आम्ही म्हणजे फ्री असतो, दुपारी जरा आराम करतो आणि त्यानंतर परत 3 वाजता आमचं काम सुरू होतं. तर बरेच लोक विचारतात की तुम्हाला एवढा वेळ कसं काय मिळतं व्हिडिओ बनवायला किंवा काय. तर त्यासाठी आम्ही 4:30 वाजता उठतो, त्यामुळं आमचं काम पण लवकर आवरतं. त्यामुळं आम्हाला दुपारी थोडासा आराम करायला पण वेळ मिळतो. आणि बाकी इतर गोष्टी, व्हिडिओ बनवणं असेल किंवा एडिटिंग असेल किंवा बाकी इतर कामं असतील, तर त्यासाठी आम्हाला 10 ते 3 यामध्ये आम्ही म्हणजे फ्री असतो. तर बाकी इतर काही कामं असतील तर या वेळेमध्ये आम्ही ती बाकी कामे करून घेतो आणि शिवाय आराम पण होतो. तर असा सकाळचं आमचं असं रुटीन असतं. एक सकाळी लवकर उठलं तर सकाळी लवकर कामं आवरतात.